नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या परीक्षांचाच काळ चाललेला आहे. फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत CBSE, ICSE, त्याचप्रमाणे स्टेट बोर्ड या सर्वांचीच परीक्षाही चाललेली असते. त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने असो किंवा ऑफलाईन क्लासेस आणि सिलेबस हे पूर्ण झालेले असतात. तरी देखील अभ्यास हा विषय मुलांसाठी कायम हा राहतो. त्यासाठी वास्तुशास्त्रात सांगण्यात आलेले काही उपाय अभ्यास करताना आपल्या मुलांना अत्यंत उपयुक्त हे ठरू शकतात. असेच प्रभावी व घरच्या घरी करता येणारे साधे सोपे उपाय जे प्रत्येकाला आपल्या मुलांसाठी करता येतील आणि त्यामुळे त्यांचा अभ्यास केलेले चांगले स्मरणात हे राहील. तर मंडळी, जर मुलाला इच्छा असूनही अभ्यास करावासा वाटत नसेल तर वास्तुशास्त्रानुसार त्याची अभ्यासाची खोली ही नक्की पाहायला हवी. कारण चुकीच्या दिशेने केलेले प्रयत्न व अभ्यास कक्ष या दोन्ही गोष्टी मुलांसाठी नुकसानकारक या ठरू शकतात, असे वास्तुशास्त्र सांगते. मग मुलांची वास्तुशास्त्रानुसार खोली कशी असावी? तर सर्वात आधी मुलांनी उत्तर पूर्व दिशेकडे तोंड करून अभ्यास करणं चांगलं मानले गेलेले आहे. म्हणून मुलांचा स्टडी टेबल नेहमी याच दिशेला आपण ठेवावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांची अभ्यासाची जी पुस्तकं असतात किंवा नोटबुक्स असतात, हे साहित्य आपण कोणत्या दिशेला ठेवावे? तर दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडे आपण त्यांचे हे साहित्य ठेवण्याची व्यवस्थाही करावी. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत पश्चिम, उत्तर किंवा पूर्व दिशेला एकतरी खिडकीही असावी, जेणेकरून रूममध्ये किंवा खोलीमध्ये पुरेसा प्रकाश हा राहील. त्याचप्रमाणे मुलं अभ्यास करताना स्थिर राहत नसेल, तसेच मुलांना आज्ञेत ठेवणे कठीण वाटत असेल तर अशा वेळी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बुद्धी व समृद्धीची देवता श्री गणेशांची उपासना करणे फायद्याचे ठरू शकते. त्यातच परीक्षेत चांगले मार्क्स मिळण्यासाठी चतुर्थीपासून किंवा मंगळवारपासून श्री गणपती अथर्वशीर्षाचे पठण सकाळ आणि संध्याकाळ हे करावे. यासाठी मुलांच्या अभ्यासातच नाही तर वर्तणुकीत देखील फरक हा जाणवेल, असा अनुभव अनेकांना आलेला आहे. त्याचबरोबर गायत्री मंत्र, सरस्वती बीज मंत्र सकाळी आणि संध्याकाळीही मुलांकडून आपण पठण करून घ्यावा. किंवा मुलांना जर अभ्यासामुळे जर मुलांना ते जमत नसेल तर आईने मुलांसाठी ही सेवा नक्कीच करावी. त्याचप्रमाणे मुलांनी हे श्रवण केले तरीही त्याचा खूपच फरक हा पडत असतो. परीक्षेत चांगले मार्क्स मिळण्यासाठी गुरुवारपासून आईने आपल्या मुलांसाठी उपाय करावा, तो म्हणजे दत्त गायत्री मंत्राचा स्वतः आईने जप केला तरीही चालेल. शुचिर्भूत होऊन प्रसन्न मनाने दत्त गायत्री मंत्राचे पठण हे आईने करावे. सकाळ व संध्याकाळ ही वेळ दत्त गायत्री मंत्र पठण करण्यासाठी उत्तम मानली गेलेली आहे. भक्ती आणि श्रद्धेने केलेले दत्त गायत्री मंत्र पठण अतिशय लाभदायक असे मानले जाते. या मंत्राचे पठण करताना हातामध्ये फुलं व थोडे तांदूळ घ्यावेत व श्री दत्तांच्या मूर्तीवर ते अर्पण करावेत. पूर्ण भक्तिभावाने मंत्र साधनाही सुरू करावी. रुद्राक्ष माळेने किंवा स्फटिक माळेने तुम्ही हे जप करू शकता. मंत्र साधना सुरू करण्याआधी 1 पेला पाणी आपण देवाजवळ ठेवावे आणि जप झाल्यावर हे पाणी आपल्या मुलाला प्यायला द्यावे. मुलांनाही नमस्कार करण्यास सांगावे. याने मुलं अभ्यासात कुशाग्र तर होतातच, त्याशिवाय आज्ञाधारकही होतात आणि त्यांच्यातील मॅच्युरिटी त्याचप्रमाणे समजूतदारपणा हा देखील वाढीस लागण्यास मदत होते. याशिवाय आपण गणेश गायत्री मंत्राचेही पठण हे करू शकतो. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. यात असे म्हटलेले आहे की हे दिव्य स्वरूप एकदंत म्हणजे एक दात असलेल्या श्री गणेशाला प्रार्थना करतो की सद्बुद्धी देणाऱ्या श्री गणेशा, तुमच्या आशीर्वादाने, माझ्यातील ज्ञानाने मला उजळून निघण्याचे अनेकोत्तम आशीर्वाद हे तुम्ही द्या. ही उपासना परीक्षार्थी मुलांनी करावी किंवा त्यांच्या आईने केली तरी देखील सकारात्मक बदल हा जाणवतो. कारण श्री गणेश हे स्वय बुद्धीची देवता मानल्या जातात आणि त्यांची उपासना अधिकच फलदायी ठरते. दुसरा मंत्र म्हणजे ओम गंग गणपतये नमः. या मंत्राचा जप मुलाने खेळताना म्हणा किंवा अभ्यासाव्यतिरिक्त काहीही काम करत असतील त्यावेळी
जरी केला तरी सोपा व प्रभावी असा हा मंत्र आहे. त्याचप्रमाणे गायत्री मंत्राचे पठण आपण आसनावर बसूनच करावे. उठताना, बसताना किंवा येताना जाताना हा मंत्र जप करू नये, कारण हा बीजमंत्र आहे. हे सोवळ्यावर आसनावर बसूनच म्हटले जातात, कारण मनाची एकाग्रता खूप महत्त्वाची असते. यामुळे शरीरदोष येत नाही व अंतर्मुखता साधता येत नाही. म्हणून उठताना बसताना हा जप करणे टाळावे. आसनस्थ बसूनच हा मंत्र जप करावा. यामुळे फळही चांगले प्राप्त होत असते. श्री गणेशांचा मंत्र आपण उठता बसता म्हटला तरीही चालेल, मात्र गायत्री मंत्र हा बसूनच करावा. शिवाय महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थी या दिवशी देखील श्री गणपती अथर्व शीर्षाचे पठण हे आपण मुलांकडून करून घ्यावे. आणि जर मुलांना ते शक्य नसेल तर त्यांनी ते श्रवण तरी करावे. याने देखील मेंदू व मन शांत होण्यास मदत होते आणि एकाग्रता देखील वाढते. असे काही मुलं असतात की ज्यांच्या शिकवलेले लक्षात लवकर येत नाही. त्यांनीही अथर्व शीर्षाचे श्रवण जरी केले तरी त्याचा नक्कीच लाभ त्यांना होईल. आणि मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करतात त्या ठिकाणी शक्यतोवर आपण सरस्वती मातेची मूर्ती असो किंवा फोटो असो हे अशा ठिकाणी लावावं की ज्या ठिकाणी मुलांचं लक्ष हे जायला हवं. मुलांच्या रूममध्ये पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर आपण करावा. यामुळे देखील मुलांचे अभ्यासात मन लागण्यास मदत होते. शिवाय उत्तर दिशेला हंस किंवा मोराची फ्रेम जरी आपण लावली तरीही याचा सकारात्मक प्रभाव मुलांवर पडत असतो, कारण माता सरस्वतीचे वाहन हे मानले जाते. वीणासुद्धा तुम्ही मुलांच्या रूममध्ये ठेवू शकता. छोटी असली तरीही चालेल, कारण याच्यापासून निघालेले सूर यामुळे देखील मुलांचे मन शांत होण्यास मदत होते. आणि आपले मुलं जो पेन लिखाणासाठी वापरत असतील तो दुसऱ्या कोणालाही कधी देऊ नये, कारण त्या पेन किंवा पेन्सिलमध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण झालेली असते आणि यासाठी ही आपल्या मुलांच्याच कामी यावी म्हणून पेन किंवा पेन्सिल दुसरं कोणालाही न देता स्वतः आपल्या मुलांसाठीच ते वापरायला ठेवावं. अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी आपण नक्कीच घ्यावी. त्याचप्रमाणे डार्क रंग मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत शक्यतो वापरू नये. त्यानेही मुलांच्या मनावर परिणाम हा होत असतो. कधीही फ्रेश कलर आपण वापरावे. तर अशा प्रकारे या गोष्टींचे मुलांच्या आईने जर थोडे लक्ष दिले तर याचा नक्कीच फायदा आपल्या मुलांसाठी होत असतो आणि मुलं परीक्षेसाठी चांगल्या प्रकारे तयारही होतील. अभ्यासासोबतच थोड्या वास्तुशास्त्रावर आधारित सोप्या गोष्टींकडे जर आपण लक्ष घातलं तर त्याचा नक्कीच फायदा आपल्या मुलांसाठी होत असतो, कारण प्रत्येक आई ही आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न हे करत असते. आणि बुद्धी व समृद्धीची देवता श्री गणेशांच्या आशीर्वादाने आपल्या मुलांचे येणारे आयुष्य आपण नक्कीच सकारात्मक व्हावे यासाठी प्रयत्न हे करू शकतो. तर मंडळी, अशा प्रकारे मुलांच्या अभ्यासाच्या वेळेस आणि परीक्षेच्या वेळेस जर आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे जर लक्ष दिले तर त्याचा नक्कीच फायदा आपल्या मुलांना हा होईल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.